अमरावती में पुराने बाईपास के किनारे चैतन्य कॉलोनी में विवादास्पद और प्रस्तावित देशी शराब आउटलेट का स्थानीय लोगों ने कड़ा विरोध किया है। क्षेत्र के नागरिकों ने विधायक रवि राणा से बार बार शिकायत कर प्रशासन की सुस्ती का दुखड़ा रोया था। आखिरकार इस देसी दारू भट्टी को बुलडोजर से ढहा दिया गया। वाशिम जिले के मनोरा से स्थानांतरित होकर अमरावती की चैतन्य कॉलोनी में एक देसी शराब की दुकान प्रस्तावित हुई। ऐसे में इलाके के नागरिकों ने इसका कड़ा विरोध किया। शासन प्रशासन से कई दफे शिकायत भी की गई। हालांकि राज्य सरकार से देसी शराब की अनुमति मिलने से अमरावती का राज्य उत्पाद शुल्क विभाग ने भी चुप्पी साध ली थी। यह शराब खाना शहर के अति व्यस्त स्थानों, रिहायशी इलाकों में था। यही कारण था कि नागरिकों का गुस्सा दिन ब दिन बढ़ता जा रहा है। इस बीच शुक्रवार सुबह 10 बजे महिला पुरुषों ने विधायक राणा से मुलाकात कर देसी शराब से हो रही परेशानियों पर चिंता जताई, जिसके बाद विधायक रवि राणा शाम लगभग 5 बजे घटनास्थल पर पहुंचे और नागरिकों की तीव्र भावनाओं को देखते हुए नगर निगम के अतिक्रमण दल को बुलाया और प्रस्तावित दुकान के सामने का अतिक्रमण भूमि को ध्वस्त करने की पहल की। नागरिकों ने आक्रोशपूर्ण सवाल उठाया कि जब इस शराब खाने के बगल में आदिवासी विभाग का बच्चों का छात्रावास और अस्पताल है, तो मंत्रालय के अधिकारियों ने नियम ताक पर रखकर शराब बेचने की इजाजत कैसे दे दी। इस दौरान नागरिकों ने नारेबाजी करते हुए मुख्य सड़क को जाम कर दिया था। जैसे भी बोल लगे अमरावती शहराच्या मध्यभागी एक मनोरा वाशिम या जिल्ह्यातून देशीची दारूची दुकान मंत्रालयातून त्यांनी स्थलांतर करून आणली। ज्या ठिकाणी आमच्या हजारो महिला, बाजूला आदिवासी हॉस्टेल आहे, मंदिर आहे, हॉस्पिटल आहे, असं असतानाही सगळ्या नियमाला धाब्यावर ठेवून मंत्रालयावरून परमिशन आणून वाशिमची देशी दारूची दुकान हे चैतन्य कॉलनी या परिसरामध्ये स्थलांतर करणं यासाठी संपूर्ण नागरिकांनी निषेध केला। आज अतिक्रमण विभागाची मी कारवाई करायला लावली, ती पूर्ण दुकान तोडली। या ठिकाणी या दुकानदारांचं सांगणं आहे, जर मंत्रालयामध्ये पैसे खाऊन जर कुठल्या जिल्ह्यातून दारू दुकान इथे स्थलांतर होत असेल तर त्या मंत्र्यालाही मी सबक शिकवील आणि जो दारूचं दुकान स्थलांतर करेल पैसे खिलवून त्या दुकानदारालाही मी ठीक करील। इथे त्याला चेतावणी दिलेली आहे आणि हे दारूचं दुकान इथे उघडणार नाही, त्याच्यावर कडक मी कारवाई केली। यशवंतनगर पुन्हा बायपास इथे एक देशी दारू दुकान प्रस्तावित आहे। या संदर्भात या भागातील अनेक महिलांनी माननीय आमदार रवि राणा यांच्याकडे तक्रारी केल्या। या महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या, या महिला एक्साईज ऑफिसमध्ये गेल्या, कोणी यांचा आवाज ऐकला नाही आणि इथे इतक्या वास्तूमध्ये वाशिम जिल्ह्यातून स्थानांतरित झालेलं देशी दारू दुकान या ठिकाणी प्रस्तावित होतं। आज अमरावतीचे बंडेरा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार रवि राणा यांनी या महिलांचा आवाज ऐकला आणि जागेवर न्याय देण्यासाठी बुलडोजर बाबा बनून रवि राणा यांनी या ठिकाणी बुलडोजर लावला आणि जे अतिक्रमित बांधकाम होतं या अवैध देशी दारू दुकानाचं हे सर्व बांधकाम या ठिकाणी पाडलेलं आहे। या महिलांच्या शाळेकडील मुलांचा शॉप या ठिकाणी आहे। या ठिकाणी शाळेची मुलं या ठिकाणी स्कूल बसमध्ये बसतात। त्याच ठिकाणी जर देशी दारू दुकान असेल तर त्या देशी दारू दुकान मुलांवर काय संस्कार होणार? पूर्ण चैतन्य कॉलनी देशी दारू दुकान शिफ्ट होणार होतं, वाशिम जिल्ह्यामधून इथं शिफ्ट होणार होतं आणि त्याचा आम्हाला खूप त्रास होणार होता, कारण आमच्या मुलांचा तिथे स्कूल बसचा स्टॉप आहे, आमचा रोजचा यायचा रस्ता आहे। येणाऱ्या पाहुण्याऱ्यांना घराचा हे दारू द्यायचं, देशी दारूच्या घराचा ॲड्रेस सांगायचा का अशी आम्हाला लाज वाटत होती। आणि आमच्या एरियाला लागून स्लम एरिया आहे, त्या एरियातले सगळे मुलं मुली आणि सगळे संध्याकाळच्या वेळेस लोक दारू पिऊन आमच्या रस्त्याने येणं जाणं करायची। आम्ही त्यांना कसं सामना करायचा याच्यासाठी आम्ही आज रवि राणा यांना भेटलो सकाळी। त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी 6 वाजता त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। त्याच्यासाठी मी रवि राणा यांचे आभार मानते।